प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 12051 मला आपली ट्रेन आली जनशताब्दी या माझ्याबरोबर कोकणामध्ये तुम्हाला फिरवतो। मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आपला आहे D4 बघा मंडळी पनवेल आलंय आणि फेरीवाल्यांची रेलचे चालू झालंय। हीच कोकण वासीन ट्रेन मधून जाण्याची मजा। समोसा गरमागरम। आमचे सहप्रवासी होते बरोबर आपले ब्लॉग बघणार ना मेहुल चिपळूणकर YouTube चॅनल। चला भेटूया थँक्यू। मंडळी आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा। चला हा कोकण ब्लॉग चालू करूया। नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये मेहुल चिपळूणकर आणि त्यातल्या त्यात एक खास व्हिडिओमध्ये। मंडळी हा व्हिडिओ आपल्यासाठी सगळ्यांसाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा कारण मी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला स्वर्गात घेऊन चाललोय। हो थांबा स्वर्गात म्हणजे कुठे? कोकणची माणसं साधी बोळी रे, कोकणची माणसं साधी बोळी रे, कोकण 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 कोकणचो माझा रुबाब भारी। यस मंडळी कोकण म्हणजे स्वर्ग आणि त्या स्वर्गातच मी तुम्हाला घेऊन चाललो आहे। तर मंडळी या आपल्या बघा आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आले, म्हणजे काल परवाचे गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणा, महाशिवरात्रीचे आपण 2 ब्लॉग्स टाकले, सुंदर अशी युनिक शिवज्योतिर्लिंग तुम्हाला दाखवली। दुसरं म्हणजे आपल्या चॅनलमध्ये रेसिपीचे व्हिडिओ, परत आपण एक्झिबिशन बरेचसे कव्हर केले, हँडमूल ज्वेलरीज, आर्टिफिशियल ज्वेलरीज, फूड फेस्टिवल्स, गणपती उत्सव आपण सप्टेंबर महिन्यामध्ये आले होते आपले भाद्रपदचे, त्याच्यानंतर अंबे मैया नवरात्र उत्सव आणि खूपशे असे आपल्यापर्यंत व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आलेले आहेत। तुम्ही ते व्हिडिओ अजून बघितले नसेल तुम्ही जा आणि तिथे बघा आणि मला तुमची प्रतिक्रिया कमेंट किंवा लाईक करून कळवा। ओके तर म्हणते ह्या व्हिडिओमध्ये कोकणची एक सिरीज येणार आहे। आपला हा व्हिडिओ असे 3-4 व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे पूर्ण तुम्ही सिरीज बघा। हा आपल्या त्यातला पहिला व्हिडिओ आहे। तर माझं कोकणामध्ये गाव कुठचं? ओके माझं कोकणामध्ये गाव आहे चिपळूण, पण त्या चिपळूण कोकणातल्या गावातला मी कुठच्या कसं चाललंय, माझं मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आज काय आहे, ओके तर ते तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये हळूहळू उलगडत जाईल। तसेच माझा मी कोकणवासी आहे, तुम्हीच आपल्या बऱ्यापैकी चॅनलमध्ये कोकणवासी असा आणि त्याला माझा आपला सार्थ अभिमान आहे। तर ह्या व्हिडिओ मार्फत या व्हिडिओच्या सिरीज मार्फत मी तुम्हाला माझं गाव, माझं कोकणातली साधी भोळी माणसं आणि मी कुठच्या खेडेगावामधून आहे, परत तिकडच्या रूढी परंपरा आणि त्याचे देवी देवता त्याचे उत्सव या संपूर्ण कोकण सिरीज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या YouTubeच्या सिरीजमध्ये। तर माझ्या कोकणाच्या गावाला तुम्हाला मित्रांनो यायला नक्की आवडेल मला माहिती आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ सिरीज हा व्हिडिओ ह्याचे पुढचे काही व्हिडिओ आवडलाच मित्रांनो तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा। तसेच तुम्ही कमेंट करून मला तुमच्या अभिप्राय करू शकता। मंडळी तुम्ही जर मला लाईक केलं कमेंट केलं तर मला सुद्धा अजून छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी खूप असं छान असं प्रोत्साहन मिळेल। तर नक्की न विसरता लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की आता सबस्क्राईब करून घ्या। चला या कोकण व्हिडिओ सिरीज मध्ये आपण सुरुवात करू ह्या व्हिडिओ ब्लॉग 1 मध्ये। तर आता बघा किती वाजले आहेत, बघा आता वाजले आहेत 5:10। ओके सकाळचे 5:10 इकडे सकाळचे वाजले आहेत 5:10 आणि सकाळची देवपूजा वगैरे झाली, देवाला नमन करून त्याच्यावर प्रार्थना करून मी आता माझ्या प्रवासाला सुरुवात करतोय आणि या चला माझ्या बरोबर कोकण सिरीज कोकण फिरूया या मित्रांनो। वाजल्या 5:15 आणि रस्त्याला बघा माझ्या मागे कोणच दिसत नाहीये। रिक्षा बघण्यासाठी आता मला कॅसरमी सर्कलला जावं लागेल आणि आपल्याला 5:30ला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट पकडायचं आहे। तर आम्ही अगदी वेळ न घालवता आपण चला लवकरात लवकर जाऊया कॅसरमी सर्कलला आणि रिक्षा पकडूया आणि मग तुम्हाला भेटतो या माझ्याबरोबर। त्याच वेळानंतर रिक्षा मिळाली आहे आणि सकाळचा तलापालीचा नजारा बघा। त्या सेंटरच्या मंदिराला आपण गेलो होतो, ते आपल्या YouTube चॅनलवरती आधीचा व्हिडिओ आला आहे महाशिवरात्रीला, अजून तुम्ही बघितलं असेल तर बघून घ्या। चला प्रवासाला पुढे सुरुवात करूया। मंडळी अगदी धावत पावळत शेअर ऑटो मिळाली मला विकास कॉम्प्लेक्स इथून कॅसर मिल सर्कलवरून वाजल्या 5:30 आणि आपली ट्रेन आहे जवळजवळ आत्ता 5-1 मिनिटामध्ये। ओके कुठच्या ट्रेनने जाणार आहे कसा काय जाणार आहे मी तुम्हाला इथे भेटल्यानंतर सांगतो, खूप लेट झाला आहे, आज आपण ट्रेन पकडून घेऊया। ही बघा आपण आलो ठाणा स्टेशनला आणि ही आपली आहे ट्रेन 5:43 5:40 झाले आहेत, अवघी 3 मिनिटं राहिले आहेत
मी जातो प्लॅटफॉर्मला आणि तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेटतो. 5:40 मंडळी, 3 मिनटं झाले, मला पळू दे. ट्रेन लवकरात लवकर पकडूया. या चला मंडळी, आपली गाडी 10 मिनटं लेट झाली आहे. आता आपण टच टू टच गेम झाला असता. आता आपली ट्रेन लवकरात लवकर रेल्वे स्टेशनला गर्दी किती बघा कोकणात जाण्यासाठी. या तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो. गर्दी बघा. बघा आपल्या गाडीचं अनाउन्समेंट होते. ट्रेन आलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेली गाडी 1042 कोकणात जायला गर्दी. शिर्डी दादर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 पर आलेली गाडी 1042. चला आपली ट्रेन आली. शिर्डी दादर सुपरफास्ट. चलो कोकण. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 12051 चला आपली ट्रेन आली जनशताब्दी. या माझ्याबरोबर कोकणामध्ये तुम्हाला फिरवतो. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. आपला आहे D4. प्लॅटफॉर्म नंबर 7 इज 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. या ट्रेनमध्ये बसून घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला. आलेली गाडी 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 तर आलेली. चला मंडळी आलं D4 सीट नंबर 72. कोकणात जायला गर्दी बघा. आपले कोकणवासी माझ्या मागे बघू शकता आणि इथे सुद्धा. जनशताब्दी एक्सप्रेस. सगळेजण सेटल डाऊन होत आहेत आपले कोकणवासी. चला मंडळी ट्रेन निघाली आहे. 10 मिनटं लेट झाली पण नंतर टाइम कव्हर करेल. बघा ठाणे स्टेशन. चला बाय बाय ठाणे स्टेशन. रिटर्न जर्नी आजच आहे. बाय बाय ठाणे स्टेशन. आपली विंडो ओपन आहे फुल. गाडी सिटिंगसाठी तरी फुल आहे. तशी काय गर्दी नाही गाडीमध्ये पण सिटिंग फुल आहे. आपण 2 महिन्याआधी तिकीट बुकिंग केलं होतं त्यामुळे आपल्याला सीट छान मिळाली. आणि जनशताब्दी मी TC येतात का आता त्याचं बघा उत्तर तुमच्या समोर आहे. TC अंकल आहेत. तिकीट काढूनच आहे. चेकिंग चालू आहे जोरात. बघा मंडळी पनवेल आलं आहे आणि फेरीवाल्यांची रेलचे चालू झालं आहे. हीच कोकणवासीं ट्रेनमधून जाण्याची मजा. समोसा गरमागरम. पनवेलचे रहिवासी वर चढत आहेत. चहा आता येऊन गेला. सगळा प्रवेश चालू आहे कोकण. गरमागरम समोसे आलेले आहेत. हीच कोकणातल्या रेल्वेची मजा प्रवास करायची. इकडेच बरेच फेरीवाले आलेत मागे. इडलीचं दिली जाते. घरगुती इडली. हे बघा समोसा. हीच मला कोकणातून प्रवास करायची कोकण रेल्वेची मजा. पनवेल गेल्यानंतर गाडीने चांगला जोर धरलेला आहे. आता वाजले 6:45. 7ला 15 मिनटं आहे. जवळजवळ ठाण्यावरून पनवेलला पाऊण तासात गाडी आली आणि आता चांगला जोर धरला आहे. 9पर्यंत चिपळूणला जाईल. 9:15 असा अंदाज आहे. या प्रवास पुढे कंटिन्यू करूया. गाडीला स्पीड चांगला धरलेला आहे. सुंदर असं मंदिर. कोकणातल्या डोंगर रांगा. पावसामध्ये कोकणात जायला अजूनच मजा येईल. कोकण रेल्वेमधून मुंबई टू गोवा हायवे. सकाळचं मस्त गारगार वातावरण आहे. आपली विंडोचा क्लिअर आहे. त्याला जाळी नाही आहे त्यामुळे थंडगार वाटतं. प्रवासामध्ये पुढे सरकताना नागोठणे आलं आहे. नागोठणे रेल्वे स्टेशन. मस्त कोकणचा फील येतं छानपैकी. स्टेशन नागोठणे. मस्त गारगार हवा आहे. या पुढे प्रवास कंटिन्यू करूया. चला गारगार वातावरणामध्ये पुढचं महत्त्वाचं स्टेशन रोहा. रोहाला अशा बरेच जण आपल्या कोकणवासीय येतात गावाला नेहमी.
मुंबईपासून जवळ आहे, 1-2-2.5 तासाच्या अंतरावरती रोहा आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये कोणी रोहायला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. रोहाचे कोण कोकणवासी गावचे आहेत का? नक्की सांगा, कमेंट करा. चला, गाडी थोडी स्लो डाऊन झालेली आहे, बहुतेक क्रॉसिंग आहे म्हणून. स्टेशन विचारायला कुठचं आलं तर बघा, तुम्ही बघू शकता आता आला आहे कोलाड. मस्त छानपैकी प्रवास चालू आहे. मस्त की गावचं वातावरण. वा, बोगदा येतोय, बोगदा, कोकण रेल्वे आणि बोगदा बघा. टनेलमध्ये लहानपणी सगळ्यांनी मजा घेतली. काय समोर तर काय दिसत नाही, टनेल आहे. गाडी सुंदर अशी कौलारू घरं दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण आहोत खेडजवळ. बघा मस्त घरं कोकणी, बघूनच छान वातावरण वाटतं. वा, झाडी, कोकणातलं कौलारू घर, मस्तच मजा आहे. थोड्या वेळाने काजू आंब्याचा सीझन चालू होईल काही महिन्यानंतर. आणि मागे का देऊ दिसतं एक. वा, क्या बात आहे, मस्त असा नजारा. तर मंडळी, मी आलो चिपळूणला. वाजल्या सकाळचे 9:15. आता चिपळूण स्टेशनवरून बाहेर एसटी लागली असेल, तिथून आपल्याला जायचं आहे बहादूर शेख नाक्याला. आणि बहादूर शेख नाक्यानंतर आपण पुढे कुठे जाणार माझ्या गावाला ते तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल. या पुढे प्रवासामध्ये कंटिन्यू करूया. चिपळूण स्टेशन, आज ट्रेन लागलेली आहे, आजूबाजूची गर्दी बघू शकता. आमचे सहप्रवासी होते बरोबर, आपले ब्लॉग बघणार ना मेहुल चिपळूणकर यूट्यूब चॅनल. चला भेटूया, थँक्यू. काय म्हणाला दादा? तोरवणे गाव. आता एसटीने जाणार ना इथून? हां, चला भेटू परत. एसटी चालले त्याने चिपळूण स्टेशनवरून मी आलो कुठे तर बहादूर शेख नाक्याला. तुम्ही बघू शकता फेमस चिपळूणचा बहादूर शेख नाका. आता इथून आपण पुढे कुठे जाणार आहोत ते थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो. ब्रिजचं काम जोरात चालू आहे. बघा गावचं फिलिंग आलं आहे, एस टी वगैरे आहेत. आणि असा काय बहादूर शेख नाका. बस स्टॉपला थांबलो आहे. मंडळी, तुम्हाला आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग मुंबई टू चिपळूण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्येचा चॅनलची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.